शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे सध्या आपल्यासोबत आहे. ताई, आज तुमचा वाढदिवस आहे. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं TV9 मराठीच्या वतीनं आपल्या सर्वप्रथम तर तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी तुम्हाला काय शुभेच्छा दिल्या असत्या? सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अनेक वेळेला जो प्रत्येकच वाढदिवसाला त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटलेली आहे, त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला त्यांना नमस्कार करत असताना चांगलं काम करा, तुझं काम कसं चाललंय, अशा प्रकारच्या त्यांच्या शुभेच्छा असायच्या. आणि जगदंबा आई जगदंबेचं त्यांना फार दैवत त्यांनी मानलेलं होतं आणि जगदंबेचा आशीर्वाद असं म्हणायचे. दुसरं एक त्यांची पद्धत होती आशीर्वाद द्यायची की ते अर्धा मिनिट पाव मिनिट शांत राहायचे आणि शांत राहून देवाला नमस्कार करायचे आणि मग समोरच्या माणसाला त्यांचा आशीर्वाद असायचा. त्यामुळे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उपसभापती पदावर भरपूर भाष्य केलं असतं, मला समजावलं असतं, सांगितलं असतं. त्यांची उणीव मला नेहमीच भासते आणि त्यांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या ज्या मिळाल्या त्याचीच वरती आज वाटचाल. त्यांच्या शुभेच्छा, शिवसैनिकांचं प्रेम. आत्ता सध्या आपण बघतोय सगळ्या परिस्थितीमध्ये आमचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे ज्या प्रकारे मार्ग काढतायत हे सगळं पाहिलं तर माझ्या बाबांनी म्हणजे दिवाकर गोरे आणि लतिका गोरे यांचे आशीर्वाद आहेत. ते आता दोघंही आईवडील हयात नाही आहेत, परंतु माध्यमांचं आपलं सहकार्य कायम मला राहिलेलं आहे, TV9चं सहकार्य राहिलेलं आहे. त्यामुळे पुढच्या कामामध्ये अधिक चांगल्या प्रकारे काम करता यावं, अशा प्रकारचं स्वास्थ्य मिळावं आणि जे देवानी दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी देवाची आभारी आहे. तशीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांची मी ऋणी आहे. ताई, आगामी महानगरपालिका निवडणूक असतील किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक पक्षाने अगदी जय्यत तयारी सुरू केली आहे. काल परवाच राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघंही एकत्रित भेटले. आज आम्ही हे महानगरपालिका निवडणुका एकत्रित लढवणार आहेत असं पण त्यांनी जाहीर केलेलं आहे. मात्र आता त्याची सुरुवात जी आहे, नाशिकमध्ये आज दोन्ही पक्ष एकत्रित येऊन सरकारच्या विरोधात म्हणजे भ्रष्टाचार असेल किंवा खड्डे आहे अशा विरोधात हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन आंदोलन करत आहेत. आता दसरा मेळावा पण येते. तुमच्या पक्षाची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? कालच आमचे नेते आणखीन मंत्रिमंडळातले आमचे संबंधित उद्योग विभागाचे मंत्री नामदार उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमचा मेळावा आझाद मैदानात होणार आहे. अनेक वर्ष हा आझाद मैदानामध्ये आमचा मेळावा होतो आहे आणि या मेळाव्याच्या मध्ये शिवशक्तीच्या बरोबर भीमशक्ती पण आलेली आहे आणि राजकारणामध्ये प्रत्येकाला स्वतःचे मित्र जोडायची संधी असते. त्याप्रमाणे दुसऱ्या अन्य पक्षांनी कुणाबरोबर जायचं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आपण एक पाहिलं की स्वतंत्रपणे लढून सुद्धा आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असे एकत्र जेव्हा लढलो आहे लोकसभेला, विधानसभेला, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगला असा रिस्पॉन्स आलेला आहे. आणि विधानसभेची जर का परिस्थिती पाहिली तर मुंबईमधले आमच्या आमदारांची संख्या चांगली आहे आणि त्यामुळे आम्हालाच कोणी कोणाबरोबर जरी गेलं तरीसुद्धा शेवटी असं आहे की 1+1 म्हटलं तर 2 झाले तरी ज्याचे 3 आहेत ते 3च राहतात. त्याच्यामुळे बेरजेचं राजकारण जरी झालं कुणाच्या बाजूनी तरी आमची बदाबाकी होणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री तर आहेच. पण त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की महाराष्ट्रभर महायुतीला घवघवीत यश मिळालेलं दिसेल. जसं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जे दावे केले जात होते ते दावे सगळे जसे खोटे ठरले, लोकसभेनंतर देखील दावे केले जात होते ते दावे खोटे ठरले. मला तर असं वाटतं की हे जे खोटे दावे करणारे लोक आहेत त्यांनी कुठेतरी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते त्यावेळेला काय बोलले हे त्यावेळच्या तारखेला TV9ने वगैरे जाहीर दाखवलं पाहिजे दुसऱ्या स्क्रीनवरती, म्हणजे लोकांना कळेल की काय पद्धतीने हे आपली फसवणूक करतायत. लाडक्या बहिणींचं आत्मविश्वास खच्ची करण्याचा उद्योग त्यांनी जो जाणीवपूर्वक चालवलेला आहे त्याचा शून्य परिणाम झाला आहे. हे लाडक्या बहिणी त्यांना त्यांचं यश न मिळता त्यांचं जे अपयश आहे त्याच्यामधून ठळकपणाने दाखवतील असं मला वाटतं. ताई, देशाचे उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं होतं की धनखड परत कधीच दिसणार नाहीत. मात्र आज जे उपराष्ट्रपतींचा जो शपथविधी होतोय यामध्ये ते उपस्थित आहेत. या सर्व गोष्टींकडे कसं बघता? मी त्यांचं काही ऐकत नाही आणि माझा कुठलाही त्यांच्या विधानावर विश्वास नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केलं आहे की पैसे देऊन माझी बदनामी केली जाते, असं एक त्यांनी आज वक्तव्य केलंय. ते खरंच आहे, कारण असं की तुम्ही बघा, आम्ही कालच आमचा एक विषय झाला महिला आणि राजकारण या संदर्भामध्ये की ट्रोलिंग करणारे जे लोक आहेत तर त्यांचे मतभेद असतील वैचारिक तर त्यांना ते व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु ते टोपण नावाने का लिहितात
त्यांना काय एवढी भीती वाटावी? ते जर का रोकटोक असतील लोक, तर त्या लोकांनी स्वतःचे जे अकाउंट्स आहेत ते अकाउंट्स स्वतःच्या नावाने स्वतःच्या फोटोसह छापले पाहिजेत आणि केलं पाहिजे. पण त्याऐवजी आम्हाला दिसतं की एकासारख्याच 25-25 कॉमेंट्स असतात. त्याचबरोबर समोरच्या माणसाला त्यांनी काय मुद्दे मांडले त्याचं उत्तर न देता त्या माणसाची वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न जेव्हा लोक सातत्याने करत असतात, त्यावेळेला नितीन गडकरींसारखे जे मोठे नेते आहेत ते नेहमी निराधार कुठली गोष्ट बोलत नाहीत, वास्तवाला धरून बोलतात, सत्य बोलतात. आणि त्यामुळे नितीन गडकरी साहेब बोलत असतील तर तसं त्यांच्याकडे नक्की काही ना काही त्यांच्या दृष्टीला पडलं असेल की पैसे देऊन बदनामी केली जाते. आणि त्यामुळे हा जो प्रकार आहे तर त्याबद्दल मला असं वाटतं की आपण पूर्ण दुर्लक्ष केलं पाहिजे, कारण जनतेला कायम कोणी फसवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ताई, कुर्डुयेतला प्रकार अगदी महाराष्ट्रभर चर्चेला गेला. आता तिथल्या प्रकारातला अहवाल समोर आलेला आहे. तिथला जो मुरुम उत्खनन होतं ते बेकायदेशीर आहे ते असं या अहवालामध्ये म्हटलं गेलंय. मी तो अहवाल पाहिलेला नाही आहे. माझ्याकडे अहवाल आल्यावर त्याच्यावरती मी भाष्य करू शकते. परंतु मला साधी गोष्ट ही दिसते की जिथे जिथे कुठली बेकायदेशीर गोष्ट चालू असेल तर त्या बेकायदेशीर गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन जे त्यांचे सूत्रधार आहेत त्यांना योग्य ती शिक्षा मिळाल्याशिवाय समाजामधली गुन्हेगारी, महिलांवरचे अत्याचार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं आणि अशा खोट्या पैशातून आलेला दबंगपणा हा संपल्याशिवाय आपला समाज एका अर्थाने निर्भय लोकशाही होणार नाही. सामान्य लोकांना घाबरून राहावं लागेल. अशा प्रकारची दादागिरी, गुंडगिरी कोणी करत असेल तर ते कधीही महाराष्ट्रामध्ये कोणी खपवून घेणार नाही, हेच त्यामधून स्पष्ट होतं. ताई, शेवटचा प्रश्न विचारतो. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाकरे परिवाराकडून काय शुभेच्छा आल्यात का किंवा अपेक्षा आहे का त्यांच्या? काही गोष्टी जाहीरपणे न बोललेलं चांगलं. आम्हाला असं वाटतं की श्रीकांत शिंदेचा मला फोन आला होता. मला लवकरच माझं एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं होईल. शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे आम्हाला फोन आलेले आहेत. कालच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घरी येऊन शुभेच्छा दिल्या आणि त्यातून त्यांनी देखील अभिष्ट चिंतन केलेलं आहे. तर शिवसेनेच्या महिला आघाडीचे तर सातत्याने फोन येत आहेत. सगळेजण समोर दिसत पण आहेत, तुम्हाला बाहेर आलेले आहेत, सगळेजण भेटलेले आहेत. तर मला असं वाटतं की जे काही मनामध्ये असतात भावना त्या त्यांच्याकडून व्यक्त होत असतात. परंतु मला असं वाटतं की आजचा जो दिवस आहे तो सगळ्यांची, मी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांची ऋणी आहे. आणि दुसरं असं आहे की त्यांना काय मनामध्ये आहे तर ती सद्भावनाच असेल असं मला वाटतं सगळ्यांच्या संदर्भामध्ये. पण माननीय शिंदे साहेबांबद्दल ज्या प्रकारची टीका सातत्याने होते ती पाहिल्यावरती मी असं सभागृहात बोलले होते की जे स्वतःच्या मनातला राग किंवा द्वेष विसरू शकत नाही, त्यांना मी स्वतःचा स्वानुभव सांगितला होता की मी जेव्हा प्रयागराजला गेले आणि गंगेमध्ये आंघोळ केली त्यावेळेला माझ्या मनातला अनेक लोकांबद्दलचा राग निघून गेला आणि माझं मन जे आहे ते शांत झालं. तर त्यांनी तो राग आणखी द्वेष शांत करण्यासाठी थोडं गंगेमध्ये एकदा आंघोळ करावी असं मला वाटतं. मनातला राग द्वेष शांत करण्यासाठी एकदा ठाकरे परिवारानं गंगेमध्ये स्नान करावं अशी जी भावना आहे ते नीलम गोरे जे आहे ते व्यक्त करता आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.